विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. प्रश्न प्रथम आपण समजावून घेऊया. प्रश्न काय आहे बघा. एका वजन काट्याने 900 ग्रॅम ऐवजी 1000 ग्रॅम वजन घेतले तर व्यापाऱ्यास किती टक्के तोटा होईल? तर या उदाहरणामध्ये मित्रांनो दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने पाहायच्या आहेत. एक आहे ते मूळ वजन आहे आपलं 900 ग्रॅम आणि जे चुकीचं वजन झालेलं आहे ते आहे 1000 ग्रॅम. तर आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. मग शेकडा तोटा काढत असताना आपण शेकडा तोटा बरोबर जे मूळचं वजन जे आहे ते किती आहे बघा. तर 900 ग्रॅम आहे म्हणून 900 ग्रॅम लिहिलं. वजा जे चुकीचं वजन आहे ते लिहायचं आहे म्हणजे 1000 ग्रॅम आहे आणि छेदस्थानी जे चुकीचं वजन आहे ते चुकीचं वजन लिहायचं आहे. चुकीचं वजन आहे 1000 ग्रॅम म्हणून 1000 लिहिलं आणि या सगळ्यांना गुणिले 100 करायचं. पुढे काय होईल बघा. 900 वजा 1000 म्हणजे वजा 100 येईल आणि छेदस्थानी हे आपलं 1000 आहे असं येईल म्हणून 1000 आणि गुणिले 100. आता या ठिकाणी जो भाग जातो तिथे आपण भाग घालवून घेऊया. 1 2 3 या 3 शून्य छेदस्थानचे आहेत तर अंशस्थानचे 3 शून्य निघून जातील म्हणजे या 3 शून्य गेला म्हणजेच या ठिकाणी उत्तर आलं आपलं वजा 10 म्हणजेच या व्यापाऱ्यास या व्यवहारामध्ये 10% तोटा होईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न अनेक स्पर्धा